पाहूयात पुढची बातमी। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा 194वा जयंती सोहळा आज पार पडतोय। या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती आज असेल, तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातील मंत्री महोदय सुद्धा यावेळी उपस्थित राहणार आहेत। देवेंद्र फडणवीस हे स्मारक परिसरात अभिवादन करून शिल्पसृष्टीची पाहणी करणार आहेत। त्याचबरोबर विविध विकास कामांचं भूमिपूजन सुद्धा ते करणार आहेत। स्मारक परिसरासाठी मुख्यमंत्री आता नेमकं कशा पद्धतीनं सरकारकडून मदत दिली जाणार याविषयी काही घोषणा करतात का ते बघावं लागेल। जिल्हावासियांचं याकडे लक्ष लागून राहिलेलं आहे आणि याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी इम्तियाज मुजावर यांनी। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज मुख्यमंत्री त्याचबरोबर राज्यभरातील मंत्रिमंडळ या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। सुरुवातीलाच या वाड्यामध्ये पूर्णतः पोलीस यंत्रणेकडून डॉग स्क्वॉड ची पूर्णतः तपासणी होत आहे। आपण पाहतोय की डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून पूर्ण वाड्याची तपासणी करण्यात येत आहे। पूर्णतः कडेकोट बंदोबस्तासह चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। संपूर्ण वाड्यातील प्रत्येक रूम हा चेक करण्यात आलेला आहे। प्रत्येक वस्तू ही सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी तपासणी करण्यात आलेली आहे। राज्यभरातून मंत्रिमंडळासह मुख्यमंत्री या ठिकाणी दाखल होत आहेत, त्यामुळे या राज्यभरातून दाखल होणाऱ्या प्रत्येक ज्या अनुयायी आहेत त्यांची देखील तपासणी या ठिकाणी करण्यात येत आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आलेला आहे। इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।